डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील बेलापूर रोडलगत असलेल्या राऊत वस्ती परिसरात एक 52 वर्षीय व्यक्ती विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली। स्थानिक नागरिकांचं प्रसंगावधान, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नामुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश आलंय। खुशालचंद देवराम राऊत, वय वर्ष 52, हे दुपारच्या सुमारास विहिरीत पडले। ही घटना काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ आरडाओरडा करून परिसरातील लोकांना सतर्क केलं, तर अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली गेली। माहिती मिळताच शिर्डी नगर परिषद अग्निशमन विभाग, राहता नगर परिषद अग्निशमन विभाग, श्रीरामपूर नगर परिषद अग्निशमन विभाग, ERT रेस्क्यू टीम अहिल्यानगर, लोणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू झालं। या बचाव मोहिमेत तेजस वाणी, शुभम साठे, ऋषिकेश सदाफळ, अशोक साठे, महेंद्र कदम, अनुप झरेकर, रोहित जाधव, संकेत कापसे, अनिल जाधव, रामराजे गायकवाड, विनोद पडोळकर, रवींद्र पडोळकर, मनोज पडोळकर आणि सुनील जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले। अत्यंत कौशल्यपूर्ण आणि धाडसी बचाव कार्यातून खुशालचंद राऊत यांना सुखरूप विहिरीतून बाहेर काढले गेले। त्यानंतर त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी प्रवरा मेडिकल रुग्णालयात दाखल केलं गेलं। दरम्यान राऊत हे विहिरीत नेमके कसे पडले याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून लोणी पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत। गणेश रांधवणे, सी न्यूज मराठी, राहता। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान,